नको 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 बाकीचे इथे बोरिंग मारायचं काम चालू आहे. बघितलं तर जागा भरपूर आहे. माझ्या पाठीत भरली सलग. अरे रखने का ना उधर बोर बोर के सामने. काय बाबू, ही आमची गावठाणाकडून मिळालेली जागा आहे. आरू फर्स्ट टाइम जाणार आहे गार्डन मध्ये. हाताची मूठ करा आणि असं त्याच्यात मी बारीक पण झाले होते बस. आणि नारळ होते ते. त्याला जरा कलर केला. चालताना पण दुखतंय मला आता. जिथे इंजेक्शन दिलेलं ना मणक्यात सीझरच्या वेळेला, लांब लचक अरूचा पाय. सावली घातली ना भेंडीची, त्याच्यामुळे ही झाड जरा किडा करडू तिथे काय बसायचं आहे. मोती आणि हे काय काय की इकडे पडशी आत हो. श्री स्वामी समर्थ. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या सगळ्यात मोठ्या ताईकडे, मेनल ताईकडे. आमची अर्धी मंडळी कालच गेली. चिल्ली पिल्ली पोरं, त्यांना राहायचं होतं तर ती काल गेली. बाकी आम्ही आज जाणार आहोत. तर निघू थोड्या वेळामध्ये. सुकट भाकरीचा नाश्ता आज आहे. ज्यांना सुकट भाकरी आवडते त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आम्ही आलेलो आहोत मिनूताईकडे. ही आमची स्वरा, मिनीताईची मुलगी. आणि इकडे सगळ्या पोरांनी नुसतं थैमान घातलंय. आणि मी क्ले आणलाय त्यांच्यासाठी, ज्याच्यात मला या सगळ्यांचे फुटप्रिंट घ्यायचे आहेत. परीचे फुटप्रिंट्स घरी जाऊन घ्यायला लागतील. बघूया आता कसं काय होतंय ते. हे स्टँड ह्याच्यावर ठेवायचं. आलं आम्ही मावशीकडून मज्जा करून. थांब याला लगेच हात नाही लावायचा. पडशी आत हो. इकडे स्वरा आणि श्रेयान आणि अनुचं हे घेतलंय, फिस्ट घेतलंय. कारण ते तिघे पण मोठे आहेत ना, त्यांचा हाताचा पंजा पण मावला नसता आणि ना त्यांचं पाय मावला असता. मग सरळ त्यांना काय सांगितलं, हाताची मूठ करा आणि असं उठवा, पंच केल्यासारखं. त्या तिघांचे ठसे आहेत त्याच्यामध्ये. आणि हे जे ॲक्सेसरीज मिळालेत ना, हे मोती आणि हे काय काय, ते पण त्या किटमध्येच आलं होतं. या किटची लिंक देते मी, मस्त आहे हे बघा. एक आठवण राहते ना. आता हे 30 दिवस असंच ठेवायचं ओपन. ह्याच्यावर काही झाकण वगैरे नाही टाकायचं, असं ओपन ठेवायचं. म्हणजे मग ते 30 डेजमध्ये वगैरे ते एकदम सॉलिड होतं. थांब चढावते मी तुला. ह्याला चढायचं आहे वरती. हो. आणि मग त्याच्यानंतर हवं तर त्याला आपण कलर करू शकतो किंवा ते असंच पण ठेवू शकतो. पण ते ब्ल्यू कलर आहे त्याच्यामुळे तो असाच छान दिसतोय. सो आय गेस मी त्याला कलर नाही करणार. फक्त ते कोणाचा कुठला पंजा आहे ते नावांसाठी काहीतरी आयडिया करायला लागेल. नावं ना प्रिंट करून किंवा असं लॅमिनेशन टाईप काहीतरी करून ती नावं तिथं हे करायला पाहिजे. काय बाबू, ओ काय. आता माझ्याकडे हे दुसरं किट आहे. त्याच्यामध्ये अरू आणि परीचे ठसे घ्यायचे आहेत हातापायांचे. तर ही अशी ह्याच्यात माती आहे, क्ले आहे ब्ल्यू कलरचा. तो 5 मिनटं आपल्या हातांनी मळायचा आहे आणि मग फ्लॅट करून ह्या हार्टचा शेप द्यायचा आहे त्याला. आणि मग ह्याच्यात ठसे घ्यायचे आहेत. हे असं प्लॅस्टिक रॅपमध्ये हा क्ले येतो. खूप सॉफ्ट आहे हा दाबला तर. पण आता हवेवर जर आपण असाच ठेवला तर तो कडक होऊन जाईल. मी पटकन मळून घेते. आम्ही साधारण हार्ट शेप केलेला आहे. तर ह्याच्यात टाकला. आता हे जरा फ्लॅटन करायचं, असं दाबून हे जरा इव्हन करायचं. हे रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये अरूचे ठसे घेते. अरूच्या पायाचा घेतला. दिसतोय का, एवढा काही नीट नाही आलेला. तो काय धड करू देते, नुसतं हालचाल, नुसत्या बोंबा मारते. तर दुसऱ्या साईडला परीचं घेऊ देते. परीचा हात आणि पाय दोन्ही मावतील. हा लांब लचक अरूचा पाय, तो जो असा डिस्टर्ब वाटतोय तो परीचा हात आहे. तो ॲक्च्युली 1-2 वेळा घेतला त्याच्यामुळे ते जरा तिथे बिघडलंय. आणि हा छान एक बारीकसा आहे तो परीचा पाय. तर हे अरू आणि परीचं, हे स्वरा, श्रेयान आणि अनुचं. असं सगळ्या पोरांची एक आठवण तयार झाली ना. असं एक तशूचं करायला पाहिजे, तशू आणि आरूचं. ते पडतंय एक सुकला तो क्ले ॲक्च्युली धावपळीमध्ये. हे अरूचे मी आधी घेतलेले ना, त्याला जरा कलर केला आणि हे इथे असं ठेवलंय. आणि हे आत्ताचे पोरांचे. ह्या तिन्हींदा स्टँड आहे ओके. पण हे जे नवीन स्टँड आहेत ते 2 मिनताईच्या घरी राहिले. आणि हे जे ह्याचं स्टँड कुठं गायब झालं, हरवलं. मेमरीज. ही आमची गावठाणाकडून मिळालेली जागा आहे. ही जे खांब पुरले तिथे आता जरा कन्स्ट्रक्शन करायचं आहे, बोरिंग मारायचं आहे त्यासाठी. तर ते दादा बघायला आलेले एक्झॅक्टली कुठल्या पॉईंटला बोरिंग मारायचं आहे. 1-2 दिवसापूर्वी नारळवाले जे दादा असतात ते येऊन बघून गेले कुठल्या पॉईंटला पाणी निघतंय. तिथे कोपऱ्यात तो पॉईंट आहे. आम्ही सगळे चिल्ली पिल्ली आणि मोठी पिल्ली पण, चिल्ली पिल्ली आणि मोठी पिल्ली आम्ही चाललोय जरा गार्डनला पोरांना घेऊन. जिकडे आम्ही जायचो गार्डनला तिकडे आता जरा रिन्युएशन केलंय. मी पण बघेन काय काय नवीन आलंय ते. आरू फर्स्ट टाइम जाणार आहे गार्डनमध्ये. वा वा.
कसलं काय आणि कसलं काय माझ्या पाठीत भरली सलग. ऐक अरू माझ्या कडेवर होता, त्याला कडेवरून उतरवला आणि ऋषूताई सायकल चालवत होती ना, सायकलच्या पाठच्या ह्याच्यावर बसवायला गेले त्याला, ताई बोलली म्हणून, आणि त्याच्यातच काहीतरी बिघडलं बिनसलं आणि सलग भरली. डेंजर. चालताना पण दुखतंय मला आता. जेमतेम बसले, हे लोक आहेत तिकडे खेळत आहेत, त्यांना म्हटलं तुम्ही जा बाबा मी बसते. सोनीमाई आणि ऋषांताई टॅबलेट आणायला गेल्या, तिथे त्यांना चेतन जिजू भेटले. मग जिजू जाऊन कुठून तरी पटकन टॅबलेट आणली ताई आणि मग त्यांच्याच गाडीवर बसून मी आणि आरू आलो. बाबू नको 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 नको, बाकी सगळे येत आहेत पाठून. काय रे पिल्लू? अरे बापरे नको रे नको. नेमकं आजच तुला असं पोटावर बसायचं आहे घोडा घोडा करायला? अरे बापरे, छोन माझं ते, छोन माझं ते. दुसऱ्या दिवशी भेटतोय आपण. काल रात्री नाही नीट झोप नाही लागली, कारण की अगदी कूस वळवताना सुद्धा दुखत होतं. बट आत्ता कालच्यापेक्षा बरं आहे. दुखतंय अजून पण कालच्यापेक्षा बरं आहे म्हणायचं. ॲक्च्युली पाठीमागचं जे आहे जरा साफसफाई करायची होती, ती मी आणि ताई करणार होतो, पण माझ्या कमरेत आता सलग भरलं म्हटल्यावर मला नाही जमणार. कुमार म्हणाला मी 2 माणसं पाठवतो, त्याने ती पाठवलेली आहे. त्यांना सांगितलं मी वरवर काय करायचं, थोडं जरा माझं आवरते, आरूचं जरा आवरते, त्याला खाणं पिणं करून नाश्ता वगैरे करून मग मी जरा पायऱ्या उतरून सावकाश पण त्यांना सांगेन काय काय करायचं सांगितलं आहे. पण त्यांच्या तिथं उभं राहणं पण गरजेचं आहे, करवून घेणं पण गरजेचं आहे ना. बघते आता जमतं आहे, तसं काय एवढं स्ट्रेस नाही आहे कालच्या एवढा. अजून एक टॅबलेट आहे ते आता घेते नाश्ता केल्यावर, म्हणजे जरा अजून बरं वाटेल. आजचा दिवस जाईल थोडा दुखत कणत. जिथे इंजेक्शन दिलेलं ना मणक्यात सीझरच्या वेळेला, तिथंच दुखते. लास्ट टाईम पण तिथंच दुखलेलं. जी टॅबलेट मम्मीला असरकारक ठरते ती मला असरकारक ठरत नाही. ही जी टॅबलेट आहे ती पण बरी आहे, म्हणजे बघूया अजून एक घेऊन काय फरक पडतो आहे. अदरवाईज ना लास्ट टाईम तेजोईनीने मला सेंड केली होती एक टॅबलेट, तीनी मला फरक पडलेला लास्ट टाईम. गेल्या वेळेला मी जवळजवळ आठवडाभर कळा काढलेल्या, का तर ब्रेस्ट फिडिंग होते ना, टॅबलेट घ्यायच्या का नाही, असंच मालिश करून बरं होईल असं करत आठवडाभर कळा काढल्या. शेवटी नाहीच दुखायचं थांबलं. मग शेवटी तिने एक टॅबलेट्स पाठवलेली ना तिकडच्या वाशीच्या डॉक्टरांना विचारून, तर ती मी घेतली होती. त्याने मला मात्र आराम पडलेला. त्याची गोळी आता शिल्लक नसेल किंवा कुठे असेल काय माहिती, एक पॅकेट आणायला लागेल. आरूने माझी कानातली कुठे टाकून ठेवलीत बघा, कशी काढू आता, ती निघत नाही आहेत, आकडे तिकडे अडकलेत. ओके एक तर निघाला. अरू या लाह्या पण त्यानेच टाकून ठेवल्यात. निघ रे बाबा, सोन्याची नाही आहेत ती, पण त्याच्यात अडकली तर खिडकी नाही हे होणार ना, स्लाईड होणार. हे जरा विचित्र अडकले, जरा ह्याचं काहीतरी करायला लागेल. काका आले करतायत. टॅबलेट घेतली आहे मी, बघूया आता किती वेळ लागतोय बरं वाटायला. कालच्यापेक्षा बरी आहे, बट तरी अजूनही त्रास आहे. इथे बारीक माती आणि बारीक विटांचे तुकडे विकडे होते. चालायला पण जमत नव्हतं, तर त्यांना म्हटलं की ते इथून उचला आणि तिकडे जाऊन टाका, किमान इथे थोडेसे वावरण्यासाठी तरी जागा होऊ द्या. आणि किडा करडू तिथे काय बसायचं तर काय समजलं पण नसलं असतं ना, त्याच्यामुळे. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण जे काम ते करतायत ना, तेच काम मी स्वतःच्या हाताने केलेलं आहे. आणि तुम्हाला आता म्हणजे मी प्रूफ काय देऊ ते मला माहिती नाही. तेव्हा जर माझ्याकडे यूट्यूब चॅनल असलं असतं ना चालू, तर तेव्हाच आपले किती सबस्क्रायबर झाले असते. जर मी तुम्हाला हा क्लिनिंग ब्लॉग दाखवला असता. इथे जेवढी घाण आहे ना तेवढी मी चकाचक केली होती माझ्या स्वतःच्या हातांनी. एवढा वेळ गेला होता मला की विचारूच नका, बट स्टील मी ते केलं होतं. रोज थोडं थोडं करत, आणि त्याच्यात मी बारीक पण झाले होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, कामामध्ये, एक्सरसाइजमध्ये. पण आता ते पुन्हा सगळं घाणगंदू झालं, तर पुन्हा हे आता करतात. आता काही माझ्याच्याने होणार नाही, कंबर तर मोडलीच आहे. हे पाठीमागे जिथे कचरा बिचरा टाकलेला दिसतोय ना, ही आमची जागा आहे थोडीशी, तर तिथे आता आम्ही काहीतरी कन्स्ट्रक्शन करतोय, तर त्याच्यासाठी सुरुवात आहे. तर ॲक्च्युली इथे बोरिंग मारायचं काम चालू आहे. पहिले बोरिंग मारून मग सुरुवात. तर ती गावठाणाकडून मिळालेली जागा आहे. ती आत्तापर्यंत कचरपट्टीच केली होती तिची, कधीपासून त्याच्यावर करायचं काहीतरी, पण ते राहून गेलं होतं. हे जे समोरचं कन्स्ट्रक्शन दिसतंय ते आमच्या मोठ्या काकांनी केलेली चाळ आहे. तर आम्ही इथे काहीतरी करतोय त्याची. तर मी नारळ घेऊन आले. काकी बोलली जाम पाणी लागेल, जा माझा आशीर्वाद आहे. आता बघूया. मी काही इथे थांबत नाही, एकदम माझं दुखणं मला माहिती. तर कुमार आहे इकडे,
इकडे आहे सगळी मशिनरी. चांगलं पाणी लागू दे. अरे रखने का ना उधर बोर बोर के सामने लावला समोरला. हे थोडंसं पाणी होत खाली समोर पाणी होत त्या होलच्या इथं जिथे पॉईंट आहे ना समोर नारळाच्या पुढे. नारळाच्या थोडंसं पुढे बघ फिकी पडलेली आहे. हो तोच अर्धी बाल होत. हा थोडं मशीनवर होत बस. आणि नारळ ठेवत तिथे. नारळाला हळदी कुंकू. पूर्वेला तोंड कर त्याचं. पूर्वेला. येस बरोबर ठीक आहे. जरा इथं जरा खुल्लं खुल्लं दिसतंय तुम्हाला. असं कॅप्चर किती कसं होतंय मला माहिती नाही. मी तर बऱ्यापैकी जरा खुल्लं खुल्लं दिसतंय. आता तिथली माती या पाईपांवर टाकून घेतोय म्हणजे ते पाईप जरा हाईट होतील. ही झाडं छाटून टाकायला सांगते त्यांना. आता कसं इथं सावली घातली ना भेंडीची, त्याच्यामुळे ही झाडं जरा वाढतील. तर ही जी वरची वरती ती छाटून टाकूया म्हणजे मग त्यांना जरा बोखे बिखे चांगले नवीन येतील. बाकी इकडे उद्या बिद्या जरा एक झाडू फिरवला पाहिजे म्हणजे जरा अजून स्वच्छ वाटेल. त्या काही गोष्टी निघाल्यात त्या भंगारला द्यायच्या आहेत. ही कौलं जुन्या घरांची, पहिलं कौलारू घरं होती ना, ती काढली ती इथेच ठेवलीत. त्यातली आता एक एक कौलांची जोडी काय सांगते त्यांना मी इथे टाकायला सांगते. कारण पावसाळ्यात इथून पाणी येतं ना वरून, त्या असाच फ्लो आहे त्या पाण्याचा. हे सगळं पाण्याने मग हे होऊन जातं. त्याच्यामुळे पावसाळ्यात खाली उतरायचं म्हणजे नको वाटतं. तर ते कौलं आहेत ती टाकून घेते इथे म्हणजे जरा बरं राहील. इकडे जी लाकडं होती ना ती इकडे रचून घेतली. त्याच्यावर जरा मेनकापड वगैरे टाकलं की होऊन जाईल. ही खायच्या पानांची वेल आहे. ती केवढी गेले बघ. ती पण इथून छाटून टाकायला पाहिजे. कारण तिकडे त्या ह्याच्यात आहेत खायची पानं बरीचशी. इथं पण आहेत थोडी थोडी. आम्ही पहिले इकडे नाही राहायचो. आम्ही पहिले सिटीमध्ये राहायचो. आई पप्पांच्या नोकरीमुळे तिकडे आम्ही फ्लॅट घेऊन तिकडे राहायचो. पप्पांची तब्येत बिघडल्यानंतर आम्ही इकडे शिफ्ट झालो. म्हणजे खूप आधी जेव्हा आम्ही एक फ्लॅट सोडून दुसरीकडे शिफ्ट झालेलो तेव्हा तिकडची सगळी झाडं ज्या कुंड्या होत्या ना त्या इथे ठेवल्या गेल्या. आणि तेव्हा काय विचार करून नाही ठेवलं गेलं म्हणजे प्रॉपर एक चौकोन करून वगैरे नाही प्लॅन केले गेले. जिथे जागा मिळाली तिथे त्या कुंड्या तशाच ठेवल्या गेल्या. ती मुळं तिथेच पक्की झाली. त्याच्यामुळे ते असं मध्ये 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 झाडं आहेत. जर बघितलं तर जागा भरपूर आहे पण ते झाडं कशी लावायची त्याचं जरा मेजरमेंट थोडं जिथे जागा मिळेल तिथे लावले गेले. त्याच्यामुळे आता सध्या जागा भरपूर असून पण असं वाटतं की इकडून तिकडून चालायला जेमतेम जागा आहे. असं ती काढून छाटून जर व्यवस्थित चौकोन केला तर ते होऊ शकतं. पण त्याला माझी मम्मा आता ओरडणार ते करायला मी गेले तर. त्याच्यामुळे जे आहे जसं आहे राहू दे. काकीचं घर केलं गेलं ना तेव्हा ती माती निघालेली. त्यातली थोडीशी इकडे टाकून घेतली. ते पाईप दिसायचे ना त्याच्यावर. आणि कौलं इथे अशी तिकडपर्यंत. तिकडे मग काहीतरी तिकडे त्या साईडला जायचं झालं तर मग पावसाळ्यात कामी येत आहे. इकडे असं चुरा होता तो असा पसरवून घेतला आहे विटांचा रेतीचा जरा. हे पण तोडायला पाहिजे होतं. आणि ह्याला आहेत स्वस्तिकची फुलं. जाऊ दे चांगलं जगलं आहे ना. पण हे इथून तोडलं तर चालेल मला वाटतं. थोडं वरून सांगते त्यांना तोडायला. असे आलेत बोखे पण ते येतील पावसाळ्यात परत. जास्त 38 कमी आणायची. 42 44 वगैरे जास्त आणायची. कारण मधले हे जास्त एकदम जाडं पण जास्त कमी असतात. आणि पण 44 46 48 असे छनू बारीक पण ए छना यांचं काय चाललं शेफचं. सँडल बाबू सँडल 44